मुळे फरक मला पडेल असं मनामध्ये काही नव्हतं. ज्यावेळेस मी नांदेड हॉस्पिटलला गेलो माझ्या मिसेसला घेऊन, तर मुरसाळे हॉस्पिटल आहे तिथं नांदेडमध्ये, कोणी इथं नांदेडमध्ये बसलेलं असेल कोणी तर त्यांना पण माहीत असेल. तर तिथे गेल्याच्या नंतर माझ्या मिसेसच्या मणक्यामध्ये गॅप होता. तिथं ज्यावेळेस एक्सरा वगैरे काढला त्यावेळेस मध्ये मणक्यामध्ये 3 जागेवर गॅप सांगितला होता, 3 जागे. तर मला का तिथं रिझल्ट आला नाही आणि पुसदला पण माझ्या तिथे दवाखाना केला तरी पण तिथं रिझल्ट येऊ शकला नाही. आणि असंच मी चाकणमध्ये राहतो खराबवाडीमध्ये, तिथं अजित सर मला भेटले आणि अजित सरला मी असं प्रोसेस मी सांगितलं की बाबा माझ्या मिसेसच्या मणक्यामध्ये गॅप आहे आणि ते 2-3 ठिकाणावर मी हॉस्पिटलला खर्च केला, त्याच्यामुळे का मला रिझल्ट आलेला नाही. तर मग अजित सर म्हणले बाबा तुम्ही आमच्या एक वेळेस प्रोडक्ट वापरून बघा, काय रिझल्ट येते ते तुम्ही मला सांगा. सर म्हणलं माझ्या प्रोडक्टवर अजिबात विश्वास नाही आहे. मग अजित सर मला म्हणले की बाबा एक वेळेस तुम्ही घेऊन पहा, एका महिन्यामध्ये जर तुम्हाला रिझल्टचा नाही जर आला तर तुम्ही दुसऱ्या वेळेचा प्रोडक्ट घेऊ नका. तर सर म्हणलं ठीक आहे, म्हणलं तुम्ही जे सांगसाल त्यावेळेस मी घेऊ. मग त्याच्यानंतर 15-20 दिवसांनी मी ते विचार करून घेतला आणि बोललो की द्या सर म्हणलं मला एक त्याने मला दिलं. त्यानंतर मी जसं सांगितलं त्या प्रकारे मी यूज केलं. कौशिडॉल, थंडर ब्लास्ट, पण तुलसी असे 2-4-5 प्रोडक्ट मला दिले आणि त्याचा रिझल्ट मला 1 ते 1.5 महिन्यामध्ये सर मला आला. आणि त्यानंतर मी जे सांगितलं मिसेसला, आपण ज्यावेळेस आपण खर्च केला दवाखान्यामध्ये त्यानं का रिझल्ट आला नाही. आपण ज्यावेळेस दवाखान्यामध्ये खर्च करण्याच्या पहिले आपण हा जर प्रोडक्ट घेतला असता तर आपण एवढा खर्च झाला नसता. आणि इथं जे बसलेले आहेत त्यांना मी असंच इच्छितो सांगतो की आपण पहिले दवाखाना करण्यापेक्षा आपण हा प्रोडक्ट अगोदर वापरून बघा, नंतर दवाखान्याच्या मागे लागा, अशी मी विनंती करतो.